नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदीचो 12 वर्सांचो कार्यकाळ पूर्ण. खोशयेन भाजपान घडून हाडली भलायकी शिबिरां. कोयर वडयतनाचो व्हिडिओ जालो व्हायरल. सॅम्युएल गॅरविन दी ब्रागांझा म्हापशेच्या भुरग्याचो गेलो बळी. मरणाक जापसालदार ठरयत म्हापसा पालिका सीओचेर पुलीस कागाळ. एखादे वेळे काँग्रेसी पासून रावन पयस पूण बीजेपीच्या लागीं वचचो ना. विजय सरदेसायची दामू नायकाक पॉलिटिकल जाप. विजय बीजेपीत येवपाचो आसा म्हटलेलें दामून. आणि आता खबरो विस्तारान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन भारतांतलो सगळ्यात चड तेंप राज्य करपी प्रधानमंत्री म्हणून विक्रम केला. मोदीन 4399 दिसाचो कार्यकाळ पुराय केल्ल्याचे खोशयेन भाजपान परवरी भलायकी शिबीर घडोवन हाडले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या 12 वर्सांचो कार्यकाळ पूर्ण केल्ल्याचे खोशयेन गोंय प्रदेश भाजपान परवरे भलायकी शिबीर घडोवन हाडले. वाठारांतल्या लोकांनी व्हडा संख्येन हजेरी लायत ह्या शिबिराचो लाव घेतलो. ऐकात रोहन खवटेक. आमचे आरोग्य करता असताना तांच्या आशिर्वादान आमचे सगळ्यांचे ध्येय एकूच आसा की आमच्या लोकांची जीण सुदारची, आमच्या लोकांचे हेल्थ सुदारचे आणि आमच्या लोकांचे हेल्थ बरें जावचे. म्हणून ही संदी घेवन सगळे दोतोर, नर्सीस आणि स्टाफ पॅरामेडिकल जो सकाळच्या रंगात आसा तांकां देव बरें करूं म्हणटा की दे आर कॉन्ट्रिब्युशन टू मेक दीस कॅम्प अ सक्सेस. एंड ओवरऑल आमचो सगळ्यात मेन म्हणल्यार 4399 4399 डेज कंप्लिशन. आणि हे 12 वर्साच्या सेलिब्रेशनान हो एक जो आमी आज कार्यक्रम घडोवन हाडलो तो बरो यशस्वी जालो हे सांगपाकूय बरें दिसता. आणि सगळ्यांनी अशेंच फुडें व्हरचें अशें तुमचे कडेन आव्हान करता, उलो मारता, मागीर 2 उतरां सोंपयतात. देव बरें करूं. भारतीय जनता पार्टीचा जय हो. भारतीय जनता पार्टीचा जय हो. देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो. देश का नेता कैसा हो? नरेंद्र मोदी जैसा हो. रोहन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहन भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंदे मातरम, वंदे मातरम. थँक्यू सो मच रोहन सर. तुमचे मार्गदर्शन आणि प्रेरणादायी उद्गार आमकां नव्या वर्षान काम करपाक सदांच प्रेरणा दितात. थँक्यू सो व्हेरी मच. सगळ्यात पयलीं हांव आमचे लाडके आमदार आनी गोवा राज्याचे हांचो मनात आदर पासून आभार मानता हो प्रोग्राम करून हाडिल्ल्याक. दुसरे फावटीर हांव मनाक आदर पासून आभार मानता तेनाली फ्रांस पंचायतीचे सरपंच श्री स्वप्नील चोडणकर. तशेंच हांव आभार मानता सुकूर ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीमती सोनिया पेडणेकर. तसेच हांव मनाक आदर पासून आभार मानता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पंच मेंबर सुकूर श्री आसनोडकर. तसेच हांव आभार मानता आमचे BJP मंडल पर्वरी मंडलाचे BJP अध्यक्ष श्री विनीत परब. तसेच हांव मनाक आदर पासून आभार मानता श्रीमती कुंदा काळिंगे. कोयर उडयतना व्हिडिओ व्हायरल जाल्लो म्हणून पुलीस कंप्लेंट जाल्ल्या सॅम्युएल गॅरविन दी ब्रागांझ ह्या म्हापशेच्या भुरग्याचो बळी गेलो. त्याच्या मरणाक जबाबदार ठरयत म्हापशेच्या एक्टिव्हिस्टांनी म्हापशा पालिकेच्या सीओच्या विरोधात पुलीस कागाळ केल्या. म्हापशेच्या सॅम्युएल गॅरविन दी ब्रागांझ या 23 वर्सां पिरायेच्या विद्यार्थ्याक दुबावीत मरण येयलें. आत्महत्या काय खून हें अजून लोकांमुखार येवंक ना. पूण जे वस्तुस्थितीन त्याचो बळी घेतलो ती वस्तुस्थिती म्हटल्यार म्हापशा पालिकेन कोयरा बलनांत दवरली नात. देखून ताका पयस व्हरून कोयर वडोवचो पडलो आनी ताका लागूनच त्याचो बळी गेलो अशें म्हापशेकारांक दिसता. म्हापशेकारांनी म्हापसा पालिका सीओच्या विरोधात पुलीस कागाळ केल्या. ऐकात संजय बर्डेक. नमस्कार प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया. प्रेस एड्रेस करपाचें कारण आयज की आमी म्हापसा शहरान गेले 2-3 दीस जाले गार्बेजीक लागून एका भुरग्याचो यंग भुरग्याचो जमीन मृत्यू केल्लो. तितूनसून अख्खे गोंया हाताळले जगाचे म्हापसा नगरपालिके बद्दल जे
जे वातावरण तयार झालेलें आसा आनी गव्हर्मेंट ऑफ गोवा तेजेर इतले प्रॉब्लेम जाल्लेले आसा की गव्हर्मेंट ऑफ गोवा हेजेर खरोखरच सिरियस ना अशें तें आमकां तरी दिसता. आमी हेतून जबाबदार धरता आसतना आयज म्हापसा म्युनिसिपल कावन्सील कितें म्हापसा म्युनिसिपल कावन्सील जी आसा न्हय हेका इतली जबाबदार आसा अशें तरी आमकां दिसता. म्हापसा म्युनिसिपालिटी कावन्सील ताका लागून म्हापसा म्युनिसिपल कावन्सिलाचो चीफ ऑफिसर जो आसा तेजेर आमी आयज पुलीस कंप्लेन केलेली आसा म्हापसा की चीफ ऑफिसर जो ऑफिसर म्हापसा म्युनिसिपालिटीचो जो आसा हेणी म्हापसा नगरपालिका जी आसा हेजो कारभार जो आसता जे एडमिनिस्ट्रेशन जे आसा हो कंप्लीट हो भितर हाताळपाक एकदम फेल गेलेलो आसा. ताका लागून आमी म्हापसा नगरपालिकेचे चीफ ऑफिसराचे जे आमी हावस टॅक्स फारीक करता हावस टॅक्सा भितर दिता आसतना भितर एक बरयल्लें आसता की भितर वेट गार्बेज आनी ड्राय गार्बेज म्हणून आसता बरयल्लें ते इतले भरून हावस टॅक्स भरून जे भुरग्याक ते गांवसवाड्याचे ते घरांतलो कचरो ताका खंय तरी जवळ जवळ 300 ते 400 मिटराचेर व्हरोन ताका खंय तरी उडोवचो पडलो. कित्याक लागून की नगरपालिकेन ते एरियेक गांवसवाड्यार किंवा आनी इतर म्हापसा मतदारसंघात जे डस्टबीन जे आसता ते प्रोविजन करूंक नासले. ताका लागून आमी ताका जबाबदार धरलेले आसा म्हापसा म्युनिसिपालिटीचे चीफ ऑफिसराक की तेणी जो कचरो उडयलो म्हणटा तो प्लायवूड बारीक तो प्लायवुडाचो कार्बोनाचो हे जालेले थंयसर ताका उडोवपाक चान्स मेळ्ळो ना म्हणून तेणी कितें केलें तो कचरो काडलो आनी थंय व्हरून उडयलो. ताका सरावंडींग जो कावन्सिलर जो आसा आनी इतर कावन्सिलर म्हापशेचे म्युनिसिपालिटीचे जे आसा हे डस्टबीन दवरपाक असमर्थ ठरले आनी म्हापसा म्युनिसिपालिटीचे हेतूनसून तेंच्यांनी जनरल बॉडी मिटिंगेक एक ठराव पास करपाचें आसलें. तेंच्यांनी ठराव पास करिनासतना हे गार्बेज जी आसता ते एक्चुली आमच्या घरा कडेन व्हरपाक येता. काही लोक कितें करतात कामाक वयतात काही लोक नासतात पूण ताका लागून काही लोक कितें करतात तो डस्टबीन जो उडोवपी गार्बेज जो व्हरपी जो आसता न्ही हो घराचे दार केन्ना कोण नासता म्हणून ते कितें करतात ते सांडून चल्ले. म्हणून मागीर कितें आसता थंयसर डस्टबीन एक्चुली प्रोविजन करपाक जाय तेणी केलेली ना. हो भुरग्याचो जीव गेलेलो हा गार्बेजीक लागून गेलेलो आसा. हेज्या उपरांत हेज्या फुडें जो कोण व्हिडिओ जो काडलेलो काही गोष्टी आसता अश्यो की थोडे व्हिडिओ करतात ते व्हिडिओसून त्या माध्यमांतसून थोडे लोक जागृत जाता. आतां हांव गोंयच्या सरकाराक सांगूंक करता ज्या मनशान जो व्हिडिओ जो केल्लो आनी तो भुरगो जो आपूण स्वता तेणी मोबायल असो धरलेलो असो आपूण आनी तो बी व्हिडिओ करतालो असो तो व्हिडिओ आयज पासून आमकां म्हापसा पुलीस स्टेशनान आज कित्याक लागून दाखोवंक ना. तो जो मनीस कोण तो आमकां म्हापशेकारांक कळत लागलो. म्हापसा पुलीस स्टेशनाक एक आमी आयज केले पियाक मेळपाक पियाक सांगलें आनी पियान आमकां सांगलें ताका आपूण हाडलें आनी तेंचे कडसून त्या मनशाक हाडलो कोणी तो व्हिडिओ काडलो तेजे सगळ्या म्हायती घेतली. पूण तो व्हिडिओ जो आसा त्या भुरग्याचो व्हिडिओ आयज पासून जो कोण तरी व्हिडिओ केल्लो न्हू आयज पासून म्हापसा पुलीस स्टेशनान आमकां तो व्हायरल कित्याक लागून करूं ना कोण तो मनीस कळोंक ना. तो मातसो कळपाक जाय आसलो न्हू. आमचो डिमांड कितें आसलो की तो कोण तो भुरगो आमकां कळपाक जाय आसलो. काही गोंयचे तेणी कोणाक अलर्ट केलेले आसा पूण हो व्हिडिओ इतलो व्हायरल जालो की त्या व्हिडिओक लागून त्याचो भुरग्याचो जीव गेलो अशें सगळे जाण म्हणटा. बीजेपीचो सगळ्यात कट्टर विरोधक हांव. ह्या सरकाराच्या विरोधात विकास कामां एक्सपोज करपाक हायकोर्टात वचपी हांव बीजेपीत येतलो अशी सपनां दामू नायकाच्या तकलेत घातल्यात ती काँग्रेसीन. विजय सरदेसायान दामूच्या प्रचाराक जाप दिल्या. इलेक्शन लागीं पावले काय बेबे एकठांय येतात आनी जॉयंट वेंचर करतात. त्या जॉयंट वेंचराक आपूण हारयत येयला. हो जॉयंट वेंचर हारोवपाची आपणे हॅट्रिकय केल्या. दामू नायकाचे 12 बिरेस्तार करपाचे तयारीत रावल्यात. विजय सरदेसायान दामू नायकाचे स्टेटमेंट वॉशिंग मशिनात घालून त्याची धुलाई केली. ऐकात विजयाक. की तुम्ही बीजेपीत जॉईन जाता म्हणून किती ते सर? अरे हांवें स्टेटमेंट काडिल्लो की काँग्रेसी बरोबर 2027 वो फुडले असेंब्ली इलेक्शनाक गोवा फॉरवर्ड पार्टीचे अलायन्स गॅरंटेड ना इतलेच हांवें स्टेटमेंट काडिल्लो. बीजेपीन जॉईन जावपाचें वा बीजेपी कडेन अलायन्स करपाचो प्रश्नूच येना. बीजेपीचे सगळ्यात व्हडलो कट्टर विरोधक म्हणटा हांव आहा. आज जे कला अकादमी बंद पडल्या ते एक्सपोज करपी हायकोर्टान वचून हांवें केल्लें आहा. सो दामू नायकाक सडनली सपनां पडलीं हो स्टेटमेंट काडपाक. तो तूं सरप्रायज जालो ना ताचेर? तूं जालो सरप्रायज? तूं सरप्रायज जालो पूण हांव सरप्रायज जावं ना कित्याक हो एक जॉयंट वेंचर.
ताका काडपाक लायला जो स्टेटमेंट, ह्या स्टेटमेंटाचो फायदो बीजेपीक जायना. तो पळय बरे भशेन असो मुरगुडून हांसून तो स्टेटमेंट जो काडला हाचो फायदो जाता सो कॉल्ड प्रिन्सिपल ओपोजिशन पार्टीक. म्हणल्यार कितें की काँग्रेसवाल्यांनीच ताका स्टेटमेंट काडूंक लायला, कित्याक तांकां एक कितें तरी वेपन मेळटलो, एक हत्यार मेळटलो आमचेर धोडावपाक, आमी बी टीम म्हणपाक. पूण गोंयकार पिशे ना. गोंयांत हे 5 वर्सांत प्रमोद सावंताची कशी फाट हांवें घेतल्या ती सगळ्यांक खबर आहा. आनी गोंयकारांक आनी चड करून फातोर्डेकारांक ही खबर आहा की इलेक्शन येता तेन्ना बेबे कशे पावस येतकर उठतात, तशे खूब तरेचे बेबे भायर सरतात. ते सगळे एक जातात आनी जॉयंट व्हेंचर करतात आनी हो जॉयंट व्हेंचराक आमी हारयतात. हो जॉयंट व्हेंचर आमी 3दा हॅट्रीक केल्ले आहा हारून. आनी परते तर फुडें दामू नायकाक दिसता की अशें कितें घुसपावन आपूण येतलो म्हणून हांव ताका रावला. ताजे आमी कितें आहा ते ताजे आमी सारके 12 बिरेस्तार करपाक तयारी आहा आमची. आनी ताजे बरोबर आनी कोणूय जर आहा जाल्यार तांकांय रावल्या. गोंयकार पिशे न्ही आनी आमी स्वाभिमानी, आमी सेल्फ रिस्पेक्ट आशिल्ले लोक. विजय म्हणटा दामू नायक तसो सादो सुद्दां मनीस न्हू, लार्जस्ट पार्टी इन द वर्ल्डचो अध्यक्ष. दामूचें सीएम सगळें आयकता. दामून म्हटलेलें दिगंबरान एक्वायर केल्लीं शेतां लोकांक परत दिवपाक विजयाक जमलें ना. विजय सांगता दामून सीएमाक लेटर बरोवन शेतां परत मागची. सीएम तेचें काम करिना जाल्यार दामून म्हजे बरोबर रस्त्यार देंवचो. तरीकय आपूण बीजेपी बरोबर आसचो ना हें सांगपाक विजय विसरलो ना. ऐकात. ओके, ते बशिल्ले कडेन स्टेटमेंट काडलो आनी फायदो जालो म्हणले. आनी एक दुसरे दामू नायकान म्हणिल्लें आहा की विजयान खंय ती शेतां एक्वायर केल्लीं दिगंबरान, ती शेतां हांवें लोकांक शेतकऱ्यांक परती दिली ना म्हणून. ती शेतकऱ्यांक शेतां दिवपाची कॅपॅसिटी म्हाका ना, कित्याक हांव एक ओपोजिशन आमदार. पूण दामू नायकाक ती आहा. दामू नायक म्हणटा सादो मनीस न्ही. दामू नायक म्हणटा प्रदेशाध्यक्ष एक पक्षाचो, जो पक्ष म्हणटा आपूण लार्जस्ट पार्टी इन द वर्ल्ड म्हणून. सो दामूचे मुख्यमंत्री सगळे आयकता. दामू मुख्यमंत्र्यान एक पेट्रोल पंप दिल्लो आहा विदाउट टेंडर, आनी तो पेट्रोल पंप पयर पीडीएन एप्रुवलाक आयलो. नांव कितें की द बेस्ट ऑप्शन म्हणून. सो जाय जाल्यार दामू नायकाची सगळीं कामां जाता. दामू चॅलेंज आहा, लेटर बरय की ती शेतां परती दी म्हणून. आनी मुखेलमंत्र्या कडेन फॉलोअप हांवूय करता. आनी दर्या तो करना जाल्यार पार्टी सोड आनी म्हजे बरोबर यो रस्त्यार या. पॅरलायज करूया फातोर्डा, पॅरलायज करूया सालसेत आनी ती शेतां शेतकऱ्यांक दिवया. असा गट जाल्यार उलय म्हणटा. पब्लीक डिबेट, पब्लीक चॅलेंज हांव ताका करता. ऑन फातोर्डा ग्राउंड, इन द फातोर्डा फिल्ड्स जर आहा जाल्यार हें कर म्हणून. वगीच तोंड आहा म्हणून काडली जीब लायली ताळ्याक करूं नाका म्हणून. आनी गोंयचे जनतेक फटोवं नाका. बीजेपी कडेन आमचो कसलोच संबंद ना. बीजेपी कडेन संबंद आशिल्लो तो तुटलो. हांव काँग्रेसी बरोबर आसा, काँग्रेसी बरोबर रावला, पूण फुडें आसतलो ना ती म्हाका गॅरंटी ना, कित्याक तांचो जॉयंट व्हेंचर आहा आनी जॉयंट व्हेंचरात प्रूव्ह जाल्लो आहा. मडगावच्या एसजीपीडीच्या नुस्त्याच्या बाजाराचें काम पुराय जावन कितलेशेच म्हयने जाले. वेवसायिकांक बाजार अजून उक्तो जाल्लो ना. वेपाऱ्यांनी खंत उक्तायल्या. बाणावली आणि कोलवा वाठारांतल्या पारंपारीक नुस्तें वेवसायिकांक सुवात दियात अशें आमदार वेंझी विहिगशन मागला. बाजाराचें काम पूर्ण जाल्ल्यान मार्केट उक्तें करा अशें वेंझी मागता. आनीक 6 म्हयने सोंसात उपरांत आमचें सरकार येतलें. सगळें जाग्यार घालुया वेंझी सांगता. मार्केट रेडी जाला आणि आता 6-7 महिने तो असो कुसण पडला. तो रेडी जाला, दांबोर घाला, इनॉग्रेशन ते सगळें बरें आहा. बट इम्पॉर्टंट म्हणटा तें आमगे बाणावली कॉन्स्टिट्युएन्सींतलो जो फिशरमॅन आहा, जो बायल आहाय, जे कोण थिंग आपल्यागे नुस्त्या इंकपा येताय, कळ्ळें काय न्हू. म्हाका सदां तांकां लुकार पयलीं सदां आमकां क्लियर करूं जाय कितलो. कित्याक तो लोक जो येता फ्रेश फीश इंकपा येता ते भाशेन जाय ते नुस्त्याक कितें ना. जे नुस्त्या थिंग अनलोडिंग करपा येता तितूंतलो तो नुस्त्या थिंग इंकपा. आनी तो बरो पयलीं पारेकारा टायमा आसून म्हाका सदां पीपल हॅव बीन एश्युअर्ड प्लेस ओवर देर. सो तांकां ती एश्युरन्स मेळपा जाय, तांकां तो जागो मेळपा जाय. म्हाका सदां दीस इज वॉट इज इम्पॉर्टंट. आय वील टॉक टू ऑनरेबल मिनिस्टर दिगंबर कामत ऑल्सो. विजया कडेन उलयतलो आनी सगळे एकठांय जावन म्हाका सदां तें चालू करचो. आनी आमगे बाणावले कॉन्स्टिट्युएन्सी जे फिशरमॅन आहा तांकां थिंग रावपाचो लुगार. पयसो मोडून बांदून ते अशेंच उडोवप आतां हे पयस मोडपाचें आनी हे सरकाराक मरे मिसमॅनेजमेंट आहाच. आनी 6 म्हयने आमी केशे भाशेन काडूंक जाय. हे 6 म्हयन्या भितर तें चालू करून दिवचें. मागीर आमगे सरकार येयले म्हणटून आमी टेक ओवर करतले आनी सिस्टमॅटिकली सगळे लोकांक एकोमोडेट करून ते मातशें बरे भाशेन अपग्रेड करून एक सिस्टम तयार घातले.
नावेली डेव्हलपमेंटाचे व्हिजन असलेलो लीडर दितले. नावेली उदरगतीचे बाबतीत फाटी उरल्या. नव्या अध्यक्षाकडल्यान नावेलीच्या जैताची अपेक्षा दवरतात. नावेली काँग्रेस ब्लॉक समितीन म्हटला. येता ते वेंचणुकेत गोंयांत काँग्रेसूच जैत जोडटली अशी आस्तय नावेली ब्लॉक काँग्रेसीन उक्तायली. गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचो अध्यक्ष जालो म्हण नावेली काँग्रेस ब्लॉक कमिटी बरोबरच बिगर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गिरीश चोडणकराचे अभिनंदन केला. उमेदवारीचे तिकेटीची आस्त बाळगोवचे बदला नव्या मेंबरांनी ब्लॉक कमिटीच्या माध्यमांतल्यान काम करचे अशें गिरीश चोडणकरान सांगल्याचें ब्लॉकान सांगलें. नावेली काँग्रेसीचो ब्लॉक प्रेसिडेंट पीटर कुतिनो, मेल्विन परेरा, ऑलेंडो डायस, NSUIचो राज्य सरचिटणीस कुमार अर्जुन गवळी हांणी गिरीश चोडणकराचें अभिनंदन केलें. आयज आमी आमचे न्यू प्रेसिडेंट गिरीश चोडणकराक मेळोंक गेल्ले. कर्टसी कॉल जस्ट टू विश हिम ऑल द बेस्ट, कित्याक आतां इलेक्शन म्हाका दिसता सुमार उण्या वर आसा आनी आमकां एक स्ट्रॉंग कशी टीम आमकां आमच्या गोंयांत जाय फॉर काँग्रेस. आनी अशें दिसता की काँग्रेस इज ग्रोईंग, काँग्रेस इज बिकमिंग व्हेरी स्ट्रॉंग. लोकांक खुबशी आशा इच्छा आसा आनी अपेक्षा आसा की काँग्रेस वील कम टू पावर इन द नेक्स्ट 2027 असेंब्ली इलेक्शन. तर आमी गिरीश बाबाक हेच कॉन्ग्रॅच्युलेट करपाक गेले आनी एक विचार कसो एक मांडले आमी की नावेली कशी मुखार सर, कारण आयज नावेली आमची विदावट अ कॅन्डिडेट आसा. पूण आनी त्या खातीर आमी पळयलां की गिरीश बाब प्रेसिडेंट जातात आसत खुबशे लोक ताका मेळोंक आयले. नॉन काँग्रेस पीपल हू आर एक्सपेक्टींग समथींग फ्रॉम द काँग्रेस. सो आमची एकूच मागणी आसली की लेट एनीबडी जॉयन, आमकां प्रॉब्लेम ना कोणें जॉयन करूं, पूण द जॉयनींग शूड गो थ्रू द ब्लॉक. आमी ब्लॉक स्क्रुटनायज करतले हू इज गोइंग टू बी एक्सपेक्टेड एज अ नेक्स्ट लीडर. आनी म्हाका दिसता आमचे नावेलीकार अरावंड 30,000 मतदार आसात आमचे नावेलीन आनी एक तरी आसतलोच तो उमेदवार जावचो सारको. वी डोंट वॉन्ट आवटसायडर्स, आमकां आवटसायडर ना. आमकां जायते जाण विचारताले की नावेली तांकां दिसता एक ओपन सीट. नावेली काँग्रेस कॉन्स्टिट्युन्सी आसा ती ट्रेडिशनली 90% काँग्रेस वोटर्स आनी कोणूय बसोन ते काँग्रेसाक वोट मारताले. आतां कितें जाल्लें आहा तांकां दिसता नावेली आतां कोणूच ना. नावेली काँग्रेस ब्लॉक कमिटी आसा. आमी तुमकां कोणाक तर काँग्रेसीक सपोर्ट करपाक जाय. आमी म्हणटा काँग्रेस पार्टी या आमचे ब्लॉक कमिटीक मेळा, वर्क फॉर द काँग्रेस पार्टी एंड देन द काँग्रेस ब्लॉक कमिटी फ्रॉम नावेली वी वील डिसायड. आमी थारायतले कोणाक टिकेट दिवपाची ती. इट इज नॉट दॅट समवन हू इज कमींग आवटसायड जे. आनी हेजे पयलीं आमी पयलीं सांगून दिल्लें आहा लास्ट इलेक्शन 2022 इलेक्शनाक जे मनीस आमचे विरुद्ध बसलेले, आमचे वोट स्प्लीट करून ओपोजीट जे केन्नाच आमी चिंतूंक ना तसले पार्टी तेमी जिखून दिल्ली आहा. तेच मनीस आतां परत येवन हे सांगतात ते म्हणून की आमी काँग्रेस पार्टीक जॉयन जाता म्हणून. इफ यू आर रियली इंटरेस्टेड फॉर काँग्रेस, इफ यू लव काँग्रेस, come join Congress, work with the Congress block committee, and then it is, don't ask for the ticket. The moment you ask for a ticket, you are creating a biggest danger for us, because the moment you think तांकां ticket मेळना ते against काम करपाक लागता. हे मनीस काँग्रेसमॅन न्हू. काँग्रेसमॅन जे आसा ते आमची नावेली घरा रावन आमकां सांगलें तर तुका जाय तांकां वोट करून दिया, कोणूच तर खंयचीय पार्टी तुमकां लायक आहा तांकां वोट करून दिया. तांकां कोणूच कॅम्पेनींग नासतना काँग्रेसाक सपोर्ट करतले 90% ऑफ देम. इट इज शुअर. आतां हे जे कोण आसा ते काँग्रेसा बराबर ना. ते म्हणपा सोदता आपूण आपणाच्या फाटल्यान लोक आसा आनी ते आपणाक सपोर्ट करता. आमकां असले मनीस जाय जे काँग्रेस पार्टी बराबर आसा आनी ते काँग्रेस पार्टीक सपोर्ट करतले. खुबशे लोक आसा की डिक्लेअर करता की टिकेट आपणाक डिक्लेअर जाल्या आनी फेक नरेटीव सेट जाल्लो आसा आख्या नावेली कॉन्स्टिट्युन्सींत. सो ताणें तो आमकां क्लियर केला की वॉट एवर इट वील बी, वेन इट वील कम टू टिकेट डिस्ट्रिब्युशन, ब्लॉक वील बी कन्सल्टेड फर्स्ट. ब्लॉकाचो ओपिनियन मॅटर जातलो. तशेंच जे कोण न्यू मेंबर्स पार्टीन जॉयन जावपाक सोदतात तांकांय ताणें मोस्ट वेलकम म्हणलां. But we have to see that the person who wants to join our party should have
should support a Congress ideology. आणि तशेंच when it will come to ticket distribution also ताणें सांगला 27 तुमी इलेक्शनाची तयारी करा आणि तुमचे जे कोण कॅन्डिडेट्स आसा कोण लिडर आसा हू वॉन्ट्स टू जॉइन तांकां घेयात पार्टीत घेयात ब्लॉक स्ट्रेंथन करा. एंड सेकंडली म्हजो विचार आसा की आमी विचार दवरलो तांचे मुखार की नावेली इज अ एज्युकेशनल हब. सो आमकां असलो लिडर जाय हू हॅज अ विजन, हू इज वेल एज्युकेटेड. आनी नावेलीक फाटले 4 वर्सां तुमी पळयलां आसतलें जे भाशेन नावेली फाटल्यान गेला, खुबश्यो कांय डेवलपमेंट जावूं ना. दो आमकां आमचो जो कॉन्स्टिट्युएन्सीचो MLA आसा तो रुलींग गव्हर्मेंटाचोच, बट खुबशीं वर्सां जालीं, 4 वर्सां जावन गेलीं, नावेली कांय डेवलपमेंट जावूं ना. बरो इन्फ्रास्ट्रक्चर, ग्राउंड्स, अजून खुबशे प्रोजेक्ट्स आमचे फाटीं आसा, पेंडींग आसा. सो आमी सराक सांगला की आमी असलो लिडर तांकां तांचे मुखार दितले की ज्या मनशाक विजन आसा नावेलीचें उदरगती कारण तो सदांच मुखार आसतलो. आनी एश्योर्ड दॅट वॉट एवर द ब्लॉक वील बी टेलिंग हिम, ब्लॉक तांचे मुखार कितें जे इश्यूज मांडटले ते सगळे सॉल्व जावन दितलो. गोवा डेअरी दूध पुरवण करपी शेतकारांक आतां सरकारान दिल्ल्या उतरा प्रमाण एप्रील 2026 सावन दुधाचे खरेदीचेर दर वाडोवन मेळटले अशें आयज जाल्ले बसकेंत आश्वासन दिलां. गोवा डेअरीक दिल्ल्या प्रस्तावा उपरांत गोवा डेअरी शेतकारांक दुधाचे खरेदीचे पयशे वाडोवन दितले अशें सरकारान आश्वासन दिल्लें. पूण गोवा डेअरी कडल्यान प्रस्ताव धाडपाक कळाव जालो आनी दर वाड आडखून पडली. देखून फाटल्या सप्तकांत शेतकारांक परतून आंदोलन करचें पडलें. 9 जून मेरेन उपाय काडटले अशें आश्वासन दूधवाल्यांक मेळयलें. गायचे दुधाचेर लिटराक 6 रुपया आनी म्हशीचे दुधाचेर 10 रुपया वाड येतले अशें सद्या तांकां सांगलां. जे आमचे दरवाडी खातीर जे आमचे कडल्यान गोवा डेअरी जें दूध घेता ताका जी दरवाडी म्हणून जें चाललेलें आंदोलन आसा ताजो एक भाग म्हणून आज आमी गोवा डेअरीचा जो मॅनेजमेंट आसा, एडमिनिस्ट्रेटीव बोर्ड, ताची भेट घेतली आनी तांचे लक्षांत हाडून दिलें की तांचें कांयशें आपल्या जें काम आशिल्लें आमकां पयशे मेळपाचे दृश्टीन तातूंत तांचे कडल्यान हयगय जाता. आनी तांकां आमी भाग पाडले की तांणी जें कितें डॉक्युमेंट सरकाराक दिवंक जाय ते बेगीन दिवचे. आनी तांचे कडल्यान आमी हेंय वचन घेतलें की फेब्रुवारी पर्यंत जे सरकारान तांचे कडल्यान जे डॉक्युमेंट्स मागल्या, सरकारान म्हणजे डायरेक्टर ऑफ एनिमल हजबंड्री हांच्या थ्रू सरकारान जे तांचे कडल्यान डॉक्युमेंट्स मागल्या ते येते शुक्रार पर्यंत 12 तारीख पर्यंत ते तांचे कडल्यान मेळटले हाजी आमी खात्री करून घेतल्या. आमकां आशा आसा की हे डॉक्युमेंट मेळ्ळ्या नंतर आमकां जे पयशे मेळपाचे आशिल्ले, वाडीव रेट मेळपा आशिल्लो ताका वेग मेळटलो आनी आमची काम प्रत्यक्षांत येतलें. आमचे जे डिमांड्स आसा ते फुलफील जातले आनी आमकां अपेक्षा आसा ते पयशे आमकां वेळार मेळटले. डिमांड्स कितें ते पळय रिपीट कर. आमचे मान्य जाल्ले डिमांड आसात. डिमांड वेगळे आशिल्ले, मान्य जाल्ले डिमांड आसा पळय ते म्हशीच्या दुधा खातीर जे स्टँडर्ड दूध आसा, त्या गोंयांतले शेतकरी जे स्टँडर्ड दूध प्रोड्यूस करतात ताच्या खातीर 6 रुपया, 10 रुपया म्हशीच्या दुधा खातीर 10 रुपया आनी गायच्या दुधा खातीर 6 रुपया ही वाड मेळटली. शुअर कॉन्फिडन्स तुमकां कॉन्फिडन्स आसा? कॉन्फिडन्स आसा. आमचो शेतकार म्हणजे जी डिले चाललेली गोवा डेअरीच्या मॅनेजमेंटा कडल्यान ती आज वाड मेळटली ती एप्रिलाच्यान वाड मेळटली. 6 रुपया आनी 10 रुपया गायचे म्हशीचे. सांतिस्तेवच्या सेंट टेरेजा हायस्कुलांतल्या SSC विद्यार्थ्यांचो गुणगौरव जालो. 2025-26च्या शिक्षणीक वर्सा खातीर SSCच्या भुरग्यां बरोबर चर्चा सत्र जालें. वर्ग शिक्षक आंतोनिया डायस आनी स्विझल फर्नांडिसान विद्यार्थ्यां कडेन संवाद केलो. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे टायम टेबल, तयारी आनी एकाग्रतायेची कळाशी सांगली. Respected manager, the class teachers, the subject teachers, the non-teaching staff, my dear parents who made time to be here, the students who are distinction holders, and to our SSC students along with the media personnel. I welcome you here
St. Teresa today. You are the stars of 25-26. While others also did their best, everybody according to their capacity and capabilities stood tall, and your parents accompanied you. This walls of 80 years, an 80-year-old institution echo with a special joy. We are not just gathered to count marks, but to honor building blocks. In every strong building, you see the paint, the height, the design, but what it holds, it up are the bricks. No one photographs the foundation laid in silence, the cement of sacrifice, the beams of discipline. To our dear toppers and the distinction holders, you are the visible walls today, but we know the hidden ones. The rising up early when the house was asleep. The test maybe you failed, an indiscipline of the class, and you rose in the month of March 2026. The teacher who explained the same sound cries with a sign. The mother who packed tiffin while you revised. The prayer you whispered before opening the paper. For that we salute you. Your certificate today is not just yours. It belongs to every hand laid a brick in your life. And to you, dear parents, thank you for trusting your child with us for last so many years. Study and discussions with my friends were very helpful for me. They usually help me to clear all my doubts, and also I would find different ways for solving different types of problems. It also helped me to stay motivated during exams. That's great. Really, friends are very important in our life, not only to enjoy but also to study. Alright, Chetan, was there a particular subject that challenged you the most, or how did you overcome it if it was there? My most challenging subject was mathematics. I usually studied mathematics whenever I got time. So mostly I would practice different types of problems daily. For example, I usually had hard problems in the night because it was better for me and I would not get sleep. So, and also the easy problems were studied in the morning so that it would help me to refresh during the math class. My biggest source of motivation in my journey was my grandmother, my aunt, teacher Janice, and my father, and especially my mother. She didn't only dream of my success. She worked alongside with me to achieve it, and she paved the way for this achievement. All that I am, and I hope to be in the future, is all because of my mother. Thank you. आणि आजच्यो कोंकणी खबर हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.